वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. मी स्वतः डॉक्टर राजकुमार अडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, मेडिकल मेंटर, माढा, सोलापूर. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना गेल्या जवळपास 5 ते 7 वर्षामध्ये 5,000 पेक्षा जास्त ऍडमिशन्स करून देण्याचा आमचा कन्सेप्ट ह्या युट्यूबच्या माध्यमातून झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक डोअर स्टेप पर्यंत लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असणाऱ्या एम्स कॉलेज, जे भारत देशामधल्या टॉपच्या एम्स मधील वेगवेगळ्या एम्स मध्ये कॅटेगरी वाईज राऊंड 1, 2, 3 मध्ये ऑल इंडिया रँक आणि त्याचा जो स्कोर आहे तो त्याचा कट ऑफ किती होता हे आपण पाहत आलेलो आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एम्स नागपूर पाहिलंय. आत्ताच्या व्हिडिओमध्ये एम्स देवगड या कॉलेजचा कट ऑफ कॅटेगरी वाईज किती होता हे आपणच पाहणार आहे. अनरिझर्व्ड किंवा ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 31 ते 64 ऑल इंडिया रँक पहिल्या राऊंडला आणि 582 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलं होतं. ओपन कॅटेगरीतल्या दुसऱ्या राऊंड मध्ये मात्र 35 ते 86 आणि मार्क्स होते 580. त्यानंतर राऊंड 3 मध्ये 4159 आणि 576 एवढा स्कोर होता. त्यानंतर स्टे वेकन्सी राऊंड मध्ये मात्र 9475 ऑल इंडिया रँक आणि 557 एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं आहे. एकंदरीत ओपन कॅटेगरीसाठी दरम्यान 8 ते 9,000 एवढा रँक असेल तर एम्स देवगड आपल्याला मिळू शकणार आहे. EWS कॅटेगरीसाठी 575 स्कोर आणि 4,493 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये आणि 4,672 आणि 574 एवढे स्कोर. त्याचबरोबर तिसऱ्या राऊंड मध्ये मात्र 569 एवढा कट ऑफ आलाय आणि ऑल इंडिया रँक मात्र 5,523. स्टे वेकन्सी राऊंड मध्ये सुद्धा या ठिकाणी 3 सीट उपलब्ध होते आणि EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 19,161 आणि मार्क्स त्यांना 537 एवढे कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं आहे. ओबीसी कॅटेगरीमध्ये जर पाहायला गेलं तर 3,784 आणि स्कोर 578 एवढा होता. राऊंड 2 मध्ये मात्र 4,463 ऑल इंडिया रँक आणि 575 स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्याला एम्स देवगड सेकंड राऊंड मध्ये मिळाले. थर्ड राऊंड मध्ये 4,753 आणि 573 एवढा स्कोर होता. त्याचबरोबर स्टे वेकन्सी राऊंड मध्ये 550 एवढे स्कोर आणि 12,393 असणाऱ्या ओबीसी कॅन्डिडेटला हे एम्स देवगड मिळालेले आहे. SC कॅटेगरीसाठी 28,136 एवढा ऑल इंडिया रँक आणि 524 स्कोर. सेकंड राऊंड मध्ये 515 स्कोर आणि 36,168 आणि थर्ड राऊंड मध्ये मात्र 515 एवढा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा एम्स देवगड 36,880 ऑल इंडिया रँकच्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे. ST कॅटेगरीसाठी 501 पहिल्या राऊंड मध्ये आणि 51,396 एवढा ऑल इंडिया रँक आणि सेकंड राऊंड मध्ये 493 आणि 5,998 ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि राऊंड 3 मध्ये मात्र 493 जरी स्कोर असेल आणि 60,871 एवढा स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम्स देवगड सारखं कॉलेज आपल्याला मिळू शकणार आहे. आताच्या या व्हिडिओमध्ये जवळपास खाली मार्क्स कमी जरी स्कोर असेल तरी सुद्धा आपल्याला एम्स देवगड मध्ये ऍडमिशन मिळू शकणार आहे. एकंदरीत आपल्याला एम्स मध्ये टार्गेट करायचं असेल तर किती स्कोरची अपेक्षा आहे या संदर्भातला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मात्र एम्स ऋषिकेशच्या संदर्भातले डिटेल व्हिडिओ पाहणार आहे. तोपर्यंत आपण आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.